नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर यावर्षीच्या संक्रांतीच्या निमित्ताने आज मी तुमच्यासाठी तांदूळपासून बनवलेला फारच रुचकर असा मालेदा बनवून दाखवणार आहे. तर मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला 1 कप तांदूळ घ्यायचे आहेत. तर मी ते जुना तांदूळ घेतलेला आहे. तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून हे तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि यामधील सगळे पाणी काढून टाकायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला हे तांदूळ भाजायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी गॅसवर एक भांडे ठेवले आहे. तर आता आपल्याला गॅस बारीक ठेवून हे तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी हे तांदूळ व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे आणि या तांदूळाची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला ही पावडर एका बाउलमध्ये काढायची आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला 2 चमचा बारीक रवा घालायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला आता थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ आणि रवा हा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. तर तुम्ही ते पाण्याच्या जागी दुधाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे भिजवलेले पीठ 10 मिनिटापर्यंत असे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. मग आता इथे पीठ भिजले आहे. त्यानंतर या पिठाचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि त्यानंतर आता हे गोळे आपल्याला लाटायचे आहेत. तर या गोळ्यांना आपल्याला थोडेसे पीठ लावायचे आहे आणि आता हे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. मग आता मी हा गोळा इथे पूर्णपणे लाटून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला ही लाटलेली पोळी भाजायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर भांडे ठेवले आहे. तर आता आपल्याला ही दोन्ही बाजूनी व्यवस्थित पोळी भाजून घ्यायची आहे. तर आता इथे मी ही पोळी पूर्णपणे भाजून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला परत एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये या भाजलेल्या पोळीचे बारीक बारीक तुकडे करून घालायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये फ्लेवरसाठी 2 एलदोडे घालायचे आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा बडीशोप घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. तर मी ते 4 चमचे साखर घालणार आहे. तर तुम्ही इथे साखरेच्या जागी गुळाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर मी ते सगळे साहित्य एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत. त्यानंतर हे साहित्य आपल्याला एका बाउलमध्ये काढायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप फुटाणे आणि शेंगदाणे घालायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप किसलेला नारळ घालायचा आहे. तर आपल्याला याच्यामध्ये वाळलेला नारळ घालायचा आहे. तर आता इथे हे सगळे साहित्य आपल्याला परत मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हा रुचकर असा मालेदा बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हा तांदूळाचा मालेदा बनवून देऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.